निर्णय करणार आहोत। आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक वस्तू बघतो ज्या आम्ल आणि अल्कली असतात। त्या वस्तू आम्ल आहेत की अल्कली आहेत हे आपण त्या वस्तूंची चव घेऊन ओळखू शकतो। ज्या वस्तू आंबट असतात त्या वस्तूंना आपण आम्ल म्हणतो आणि ज्या वस्तू कडू असतात त्यांना आपण अल्कली म्हणतो। पण प्रत्येक वस्तूंची चव घेता येत नाही, त्यामुळे त्या आम्ल आहेत की अल्कली आहेत हे ओळखण्यासाठी काही नैसर्गिक सूचक आहेत। ते नैसर्गिक सूचक म्हणजे हळद आणि ते नैसर्गिक सूचक म्हणजे लिटमस पेपर आणि हळद। तर आपण पहिला लिटमस पेपरचा प्रयोग करून बघूया। आपण इथं 2 ग्लास घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये एका ग्लासमध्ये लिंबूचं पाणी म्हणजे आम्ल आणि एका ग्लासमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे अल्कली घेतलेले आहे। त्याच्यात आपण निळ्या कलरचा लिटमस पेपर घालून बघूया। एक काढून घे। जेव्हा आपण निळ्या कलरचा लिटमस पेपर लिंबूच्या पाण्यामध्ये म्हणजेच आम्लमध्ये घालतो तेव्हा त्याचा कलर चेंज होतो, बदलतो, त्याचा कलर लाल होतो। तसाच निळ्या कलरचा लिटमस पेपर आपण जर सोडियम हायड्रॉक्साईड यामध्ये घातला तर त्याचा कलर बदलत नाही। यावरून आपण असे ओळखू शकतो की निळ्या कलरचा लिटमस पेपर जर आम्लमध्ये घातला तर त्याचा कलर बदलतो आणि अल्कलीमध्ये घातला तर त्याचा कलर बदलत नाही। आणि दुसरं नैसर्गिक सूचक म्हणजे हळद। आपण हळदीमध्ये जर लिंबूचं पाणी म्हणजेच आम्ल घातलं तर त्याचा कलर बदलत नाही आणि तेच जर सोडियम हायड्रॉक्साईड हळदीमध्ये घातला तर त्याचा कलर बदलतोय, लाल होतोय। यावरून आपण असं ओळखू शकतो की सोडियम हायड्रॉक्साईड हे हळदीमध्ये घातल्यानंतर त्याचा कलर बदलतोय। याचं उदाहरण म्हणजे आपण जेव्हा हळदीला जातो तेव्हा आपल्या कपड्याला हळद लागलेली असते। ते कपडे धुताना जेव्हा आपल्या कपड्याला आपण साबण लावतो तेव्हा त्याचा कलर लाल होतो। यावरून आपण असे ओळखू शकतो की साबणामध्ये अल्कली असते।